ती म्हणजे सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी शिंदेंनी सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदेंकडून सरवणकरांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर सरवणकर मात्र उमेदवारीवर कायम आहेत। सदा सरवणकरांना विधान परिषदेची ऑफर, सूत्रांची माहिती। माहीममधून माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची सदा सरवणकरांसोबत काल रात्री 2 तास चर्चा। सदा सरवणकरांना अर्ज मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। सदा सरवणकर मात्र माहीममधून निवडणूक लढवण्यावर ठाम। माझ्या मतदारांनी मला लढायला सांगितले, सरवणकरांनी शिंदेंना सांगितलं, सूत्रांची माहिती। अमित ठाकरेंसाठी माहीम मतदारसंघ सोडण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। माहीममधून सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची सूचना असल्याची सूत्रांची माहिती आहे। सरवणकरांना विधान परिषदेची ऑफर दिल्याचीही सूत्रांची माहिती आहे। दरम्यान मी ठासून सांगतो माघार घेणार नाही, दुसरं कुणी माघार घेणार आहे का हे विचारा, असं म्हणत सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। मी घेणार नाही हे सांगितलंय तुम्हाला, वेळोवेळी सांगितलंय की मागे घेण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि मी निवडणूक लढवणार आहे। मी तुम्हाला ठासून सांगितलं, ठामपणे सांगितलं, मी माघार घेणार नाही। तिकडे माहीममधून अमित ठाकरेंचा डोर टू डोर प्रचार सुरू झालाय। कोण समोर असेल नसेल माझा प्रचार सुरूच राहणार, असं अमित ठाकरे म्हणाले। माझ्यासाठी आव्हान नाहीये, कारण मी बोललो तसं मी माझे प्रामाणिकपणे कोण असेल समोर किंवा नसेल समोर माझे प्रयत्न तसेच असणार आहेत। कारण माझा डोर टू डोर प्रचार होता, त्याच्या अधिक मी काही नाही करू शकतो। त्याच्यामुळे मला रॅली वगैरे, मी रॅलीमध्ये वगैरे विश्वास नाही ठेवत। एखाद दोन काढीन, पण मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांना सांगायचं आहे, त्यांना समजवायचं आहे की माझं विजन काय आणि तुम्ही कोणाला मतदान करणार आहात हे त्यांना कळलं पाहिजे। तर 365 दिवस मी लोकांच्या दारात जातो, ज्यांना ओळखत नाही ते दारोदारी जात आहेत, असं म्हणत सदा सरवणकर यांनी अमित ठाकरेंना टोला लगावला। त्यांचं असं आहे की निवडणुकीला प्रचाराला फिरायचं असतं। मी 365 दिवस लोकांच्या दारात, घरात, रस्त्यावर असतो, त्यामुळे मला आता प्रत्येकाच्या घरात जायची गरज नाही। ज्यांना ओळखत नाही ते जात आहेत, त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत। ज्याचा एकही आमदार नाही त्याने मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद आहे, असं म्हणत सदा सरवणकर यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर निशाणा साधला। मनसेच्या साथीनं भाजप सत्तेत असेल, मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते। त्यांनी पहिले आमदार व्हायला पाहिजे आणि मग त्यानंतर हे सगळं बोललं तर मला असं वाटतं योग्य ठरेल। त्यांना खूप काही शिकायचं आहे, ते शिकायला पाहिजे त्यांनी, आणि नंतर मग ही अशा प्रकारची मतं व्यक्त करणं हे शोभून दिसेल। राज ठाकरेंच्या पुत्रासाठी सदा सरवणकर यांच्यावर दबाव असून ते मैदानी खेळाडू मैदान सोडून पळणार नाहीत, असं महेश सावंत म्हणाले। माहीममध्ये लढाई होऊ द्या, मैत्री जपून निवडणूक लढू, असं आवाहन महेश सावंत यांनी सरवणकर आणि अमित ठाकरेंना केलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेबांचे सुपुत्र या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्यासाठी दबाव तंत्र करणे योग्य नाही। ते सुद्धा लढाऊ आहेत, राजसाहेब सुद्धा लढाऊ आहेत, होऊन जाऊ दे ना लढाई। दरम्यान गद्दाराच्या नशिबी अनेक ठिकाणी माती खायची वेळ आली आहे, असं म्हणत राऊतांनी सरवणकरांवर निशाणा साधला। बघा, हे जे विषय आहेत हे लहान विषय आहेत, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय। गद्दाराच्या नशिबी अनेक ठिकाणी माती खायची वेळ आलेली आहे, त्याच्यामध्ये दादरचं बघा। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदा सरवणकरांची भावना रास्त, मात्र मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यासोबत बोलतायत, ते निर्णय घेतील, असं शिरसाट म्हणाले। एखाद्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच्या निश्चित या भावना ज्या आहेत त्या रास्त आहेत, काही चुकीच्या नाहीत। त्याचा जो काही निकाल असेल किंवा त्याबद्दल काय धोरण घ्यायचं किंवा काय सांगायचं हे शिंदे साहेब त्यांना सांगतील, त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही। हा निर्णय एकनाथजी आणि त्यांच्या पूर्ण पक्षाने करायचा आहे, कारण ती सीट त्यांच्या कोट्यामध्ये गेलेली आहे। ती सीट भारतीय जनता पार्टीकडे असते तर आम्ही एका मिनिटात निर्णय केला असता, पण ती सीट त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या पक्षाने निर्णय करायचा आहे। समजा अमित ठाकरेच्या विरोधात भाजपचा उमेदवार, तर महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे भाजपमधली बंडखोरी आता रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। बंडखोरांना समजावण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। बंडखोरांना समजावून सांगणं आमचं कर्तव्य आहे, असंही फडणवीस म्हणाले। भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात। भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात उतरलेत। विदर्भातील बंडखोरी टाळण्यासाठी काल रात्री फडणवीस आणि बावनकुळेंच्या मॅरेथॉन बैठका झाल्या। फडणवीस आणि बावनकुळेंनी बंडखोरी करणाऱ्या नाराजांची समजूत काढण्याची चर्चा आहे। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर बंडखोर उमेदवारी मागे घेण्यास तयार असल्याचं बोललं जात आहे।
बंडखोरांना समजावण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. बंडखोरांना समजावून सांगणं आमचं कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. आमचेच लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना समजावून सांगणं आमचं कर्तव्य आहे. अनेक वेळा रोष मोठा असतो, पण शेवटी मला विश्वास आहे की आम्ही सगळ्यांना समजवण्यात यशस्वी ठरू. बोरिवलीतील बंडखोर गोपाळ शेट्टींशी देखील फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईतील नेत्यांनी चर्चा केल्यानंतरही गोपाळ शेट्टी बंडखोरीवर ठाम आहेत. नागपुरात संजय बनसोडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजपच्या बंडखोर विश्वजित गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तिकडे नाशिकमध्ये बंडखोरी थांबवण्यासाठी भाजप नेत्यांची धावपळ पाहायला मिळते. मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नाराजांची समजूत काढण्याचे गिरीश महाजन यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत. आमच्या पक्षातील बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. शिवसेना शिंदे गटाने पण दिलेला आहे, अजितदादांच्या गटाची तिकीट आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. 4 तारखेपर्यंत यावर मार्ग निघेल आणि माघारी होतील. इथे अशी कुठे मैत्रीपूर्ण लढत वगैरे आपल्या माहितीमध्ये होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. त्या होणार नाही असं मलाही वाटतंय. फार बंडखोर असे काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पक्षाचे किंवा पदाधिकारी आहेत, ते फार सिरियसली उभे आहेत असं नाहीये. काही जणांनी फॉर्म बदलाही असेल, पण निश्चित ते या ठिकाणी मागे घेतील. आमच्या पक्षामध्ये कुठे बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी. बातमी महत्वाची. वादग्रस्त वक्तव्यानंतर अरविंद सावंत यांच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अरविंद सावंत यांनी माल असा उल्लेख केल्याचा शायना एनसी यांचा आरोप आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. FIR आहे माझं उत्तर. अरविंद सावंत असं अभद्र शब्दोचा इस्तेमाल करतात. एकतर्फा सांगतात की तुम्ही आहे इम्पोर्टेड माल. मी त्यांना हे FIR हे कॉपी त्यांना पाठवणार. मी तुमची माल नाही साहेब, आणि माँ मुंबा देवी आमचे रक्षक आहे आणि मु तो जवाब मुंबा देवीची महिला देणार तुम्हाला. मैं मुंबई की बेटी हूँ. मुंबा देवी और माँ मुंबा देवी का आशीर्वाद है, लेकिन मैं किसी की माल नहीं हूँ. तो ये उबाटा सेना जहां उद्धव ठाकरे चुप, संजय राउत चुप, शरद पवार जी चुप, नाना पटोले जी चुप, महाराष्ट्र और मुंबई की महिला चुप नहीं रहने वाली है. अरविंद सावंतांनी आपला उल्लेख इम्पोर्टेड माल असा केल्याचा आरोप शायना एनसींनी केलाय. इम्पोर्टेड माल शब्दावरून अरविंद सावंत सध्या अडचणीत सापडलेत. आमच्याकडे इम्पोर्टेड माल चालत नाही, ओरिजिनल माल चालतो असं वक्तव्य अरविंद सावंतांनी केलं होतं. इम्पोर्टेड नहीं चलता यहाँ, इम्पोर्टेड माल नहीं चलता हमारे यहाँ ओरिजिनल माल चलता है. ओरिजिनल माल है हमारा. मला माल असं संबोधलं गेलं. अरविंद सावंतांचं वक्तव्य निषेधार्ह. ऑडिओ क्लिप ऐकवत शायना एनसी यांनी गंभीर आरोप केलेत. सावंतांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शायना एनसी नागपाडा पोलीस ठाण्यात. ये अरविंद सावंत और उनके पार्टी की मनस्थिति स्पष्ट होती है. उनकी सोच जो एक महिला को माल बुला सकते हैं, तो मुझे लगता है कि आपकी मानसिक स्थिति और आपकी मनस्थिति सबको पता चलता है. बाहेरून आलेला माल आणि इथे ओरिजिनल असलेला माल असं म्हणालो. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं घेतलं असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलंय. जे काही वाक्य आहे त्याच्यात त्यांचं नाव कुठे असेल तर त्यांनी मला सांगावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते जे वक्तव्य आहे ते हिंदीमध्ये आहे. त्यामध्ये मी माझ्या उमेदवाराला पण ओरिजिनल माल म्हणाले बरं का. ते कसं गाडून सांगता तुम्ही, ते कसं गाडून सांगता. शायना एनसींवरील वक्तव्यानंतर अरविंद सावंतांविरोधात शीतल म्हात्रे उतरल्या. नागपाडा पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेही दाखल झाल्या होत्या. स्त्रीला लक्ष्मीच्या रूपामध्ये आज आपण पूजन करणार आहोत संध्याकाळी, आणि अशा वेळेला उबाटाच्या खासदारांकडून महिलेला या अतिशय अश्लाघ्य अशा भाषेत बोललं गेलेलं आहे. आम्ही याचा पहिल्यांदा तर निषेध करतोय. आणि अरविंद सावंतजी, आपण खासदार आहात, आपण माफीही मागितलीच पाहिजे. स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही असं म्हणत निवडणूक आयोगाकडे नीलम गोऱ्हेंनी सावंतांविरोधात तक्रार दिली. कारवाईची मागणी नीलम गोऱ्हेंनी केली आहे. हा शब्द सरसर स्त्रियांच्या बद्दल अपमानास्पद, जणू काही ती एक वस्तू आहे जिची खरेदी विक्री होऊ शकते अशा थाटात बोलला जातो. निवडणूक आयोगाकडे मी स्वतः लेखी तक्रार करणार आहे आणि याची दखल घेऊन अरविंद सावंत यांच्यावरती कारवाई करावी.
FIR घ्या आणि अरविंद सावंतांना अटक करा असं म्हणत किरण पावसकरही आक्रमक. आज तुम्ही बाप्पाला आशीर्वाद घेण्यासाठी आला. ब्रेकनंतर स्वागत. एक महत्त्वाची घडामोड. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं. अरविंद सावंत यांनी माल असा उल्लेख केल्याचा शायना एनसीचा आरोप आहे आणि या संदर्भात नागपाडा पोलीस ठाण्यात अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. म्हणणं मला वाटतं की हे फार गंभीर अशा पद्धतीची बाब आहे आणि शायना एनसी ही तशी ॲक्टिव्ह असणारी सोशल वर्कर आहे. तिचे वडील जे थोडा समा होते ते सुद्धा शरीफ होते मुंबईचे आणि ती अनेक वर्षांपासून ती काम करते आहे. तर तिचा असा अपमान करणं म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी.